तर मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली असं सरनाईक यांनी म्हटलंय। प्रताप सरनाईकांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। ठाकरे बंधूंनी फक्त शेवटचे 3 दिवस प्रचार केला असं देखील सरनाईकांनी म्हटलंय। मुंबई ठाणे सोडून महाराष्ट्र आहे हे ठाकरेंना माहीत नाही अशी टीका प्रताप सरनाईकांनी ठाकरेंवर केलेली आहे। प्रचार होता होते दोघं बंधू एकत्र आलेले। असला प्रचार 3 दिवसापासून प्रचाराला ते उतरलेत आणि मुंबई ठाणे सोडून महाराष्ट्र आहे ना हो। महाराष्ट्रामध्ये इतरही ह्या 2 महापालिका आहे का? महाराष्ट्रामध्ये अजून 27 महापालिका आहे, त्या ठिकाणी जायला पाहिजे। त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं आणि मुंबई सोन्याची कोंबडी म्हणून मुंबईमध्ये लक्ष केंद्रित केलं तर हे योग्य नाही ना। ठाण्यात रेल्वे इंजिन आणि मशालचं काय चित्र असेल? काही नाही, रेल्वे इंजिनचा धूर संपलेला आहे आणि मशालची ज्योत विझलेली आहे। शंभूराज देसाई, रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील, नितीन पाटील यांची गुप्त बैठक पार पडली आहे। शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं। यापुढील काळात महायुतीमध्ये भाजपनं विचारात न घेतल्यास शिवसेना राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याचे संकेत या बैठकीतून स्पष्ट झालेले आहेत। अर्ज माघारी घेईपर्यंत जर चर्चा झाली, जर वाटाघाटी झाल्या, मान सन्मान योग्य त्या विधानसभा क्षेत्रातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राखला गेला, तशा पद्धतीची जागा वाटप झाली तर जरूर महायुती संदर्भातला विचार होऊ शकतो। पण समजा तसा मान सन्मान राखला गेला नाही, योग्य वाटा शिवसेनेला मिळाला नाही, तर शिवसेना निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने आमच्या ताकदीवरती आम्ही लढणार आहोत। तर नागपूरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या बूथवर 4 अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। काँग्रेस उमेदवार राजरत्न बनसोड यांच्या कार्यकर्त्यांचा टेबल खुर्च्या त्यांनी फेकलेल्या आहेत। जो जैसी गिर रहे थे ऐसी होना ना। बैठ जाओ